नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजची मधली ओळ ही खऱ्या अर्थानं ज्ञानवर्धक आहे असं मला वाटतं. कारण मी आज महाराष्ट्रामध्ये 24 ठिकाणी आयकर विभागाच्या 100 अधिकाऱ्यांनी अधिक 50 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अधिक 48 मोठ्या इनोवा गाड्या घेऊन जे छापेमारी सुरू केलेली आहे त्याच्यातली सर्वात मोठी इनसाइड स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या आणि माझ्या ज्ञानात आज भर पडणार आहे की आपल्याकडे आयकर विभागाचे छापे पडतात म्हणजे काय होतं, काय प्रोसेस असते आणि प्रत्यक्षात छापे पडल्यानंतर काय होतं. आपल्याला आठवत असेल की आम्हीच एबीपी माझावरती जालन्याची ती बातमी आणि ती दृश्य महाराष्ट्राला पहिल्यांदा दाखवली होती की असे पैशाच्या थप्पी ज्याला आपण म्हणतो तशा थप्पी लागलेल्या आहेत. 58 कोटी रुपयाची रोख रक्कम आहे, सोनं आहे, प्रॉपर्टीची कागदपत्रं आहेत आणि 4 अशी मंडळी की ज्यांच्याकडं जे काही पैसे सापडले त्यातून आयकर विभागाचं असं म्हणणं आहे की किमान 198 कोटी रुपयाची अनअकाउंटेड, ज्याचा हिशोबच लागत नाही, अशी सगळी कागदपत्र आणि संपत्तीची कागदपत्र त्यांना मिळून आली. त्याशिवायची ती रोख रक्कम होती जी मोजण्यासाठी त्यांना 13 मशीन्स लागल्या पैसे मोजण्यासाठीच्या. काही अशा जालन्यातल्या मंडळींच्या फार्म हाऊसवरती म्हणजे शेतावरती त्यांना काही तळघर टाईपमध्ये अशा जागा सापडल्या की जिथे ही संपत्ती, जिथे हे पैसे लपवून ठेवलेले होते. आणि माझा नेहमी आक्षेप असतो की जर तुम्ही US बरोबर तुलना केली तर भारतामध्ये काळा पैसा तयार होण्याचं मुख्य कारण हे हाय व्हॅल्यू करन्सी हे आहे. म्हणजे आपल्याकडे 2000 रुपयाच्या नोटा, 500 रुपयाच्या नोटा, 1000 रुपयाच्या नोटा ह्या काळा पैसा तयार करण्यासाठी वापरल्या जातात. आणि जालन्यामध्ये सुद्धा जी छापेमारी झाली त्याच्यामध्ये ज्या नोटाच्या बंडलांच्या थापी दिसल्या, आपल्याला रास दिसली, ती 500 रुपयाच्या नोटाची होती. पण आजची कहाणी वेगळी आहे. या कहाणीमध्ये काही जण भारतीय जनता पार्टीशी पंढरपूरच्या साखर कारखानदार असलेले अभिजित पाटील यांच्यावरती जी छापेमारी झालेली आहे त्याचा भारतीय जनता पार्टीशी संबंध जोडत आहेत. काही जण त्याला राजकीय अँगलनी बघत आहेत. पण माझ्या मते इट्स अ प्युअर इन्कम टॅक्स ॲक्शन. आणि त्याच्यामध्ये आज त्यांनी 2 विभागांना मुख्यत्वे लक्ष केलं होतं. एक साखर कारखानदाराशी निगडीत असलेले व्यापारी किंवा साखर कारखानदार आणि सोलापूरसारख्या शहरामध्ये जे वैद्यकीय व्यवसायासाठी निगडीत आहेत अशी मंडळी. आज सोलापूरमध्ये बघा, बिपिन पटेल जे श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, ज्यांना सोलापूर हा परिसर माहिती आहे, त्यांना अश्विनी हे जे हॉस्पिटल आहे जे कोऑपरेटिव्ह होतं पण आता ते बिपिन पटेल यांनी विकत घेतलेलं आहे. त्यांनी मेडिकल कॉलेज पण तिथे कुंभारीला त्यांनी सुरू केलेलं आहे. सो ते बिपिन पटेल जे आहेत ना, त्यांच्या मेहुल कन्स्ट्रक्शन, अश्विनी हॉस्पिटल कुंभारी आणि अश्विनी रुग्णालय सोलापूर, त्यासोबतच बिपिन पटेल यांच्या घरी आणि मग सोलापुरातले स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल की जे डॉक्टर गुरुनाथ परुळे यांच्याशी निगडीत आहे, डॉक्टर अनुप शाह यांचं हार्ट क्लिनिक, रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, म्हणजे सोलापूरमधले जे नामवंत रुग्णालय आहेत आणि जे नामवंत सर्जन आहेत, हार्ट सर्जन, त्यांच्या आस्थापनेवरती आज कारवाई सकाळी सुरू झाली. आणि अभिजित पाटील हे मूळचे तसे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचा पंढरपूरमध्ये एक मोठा मॉल आहे, सोनालिका ट्रॅक्टरची त्यांच्याकडे एजन्सी आहे, त्यांच्याकडं 4 खाजगी साखर कारखाने आहेत. त्याच्यामध्ये एक जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यातला चोराखळीचा धाराशिव साखर कारखाना, जो तसा मूळचा राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी निगडीत होता, तो कारखाना त्यांनी विकत घेतला आणि मग त्यांची हळूहळू प्रगती 4 कारखान्यावरती झालेली आहे. त्यांच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये एक कारखाना आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलेला एक कारखाना आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये एक कारखाना आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातला एक कारखाना आहे. सो आज सकाळी बरोबर 5:30 वाजता अशा इनोवा गाड्या की ज्याच्यावरती कृषी शिबिर, कारण मागच्या वेळेला जालन्यामध्ये ज्या धाडी पडल्या त्याच्यामध्ये राहुल वेड्स अमुक म्हणजे कुठल्या तरी लग्नाला चाललेले वऱ्हाडी बनून ही आयकर विभागाची मंडळी गेली होती. पण आज ते शेतकरी बहुधा कृषी विभागाचे अधिकारी बनून गेलेत. त्यांनी त्या ज्या इनोवा गाड्या होत्या त्याच्यावरती समोरच्या बाजूला कृषी शिबिरासाठी म्हणून त्याची नोंद घेतली. आणि मग आज सकाळी 5:30 वाजता या गाड्या कारखाना आणि जिथे आज धाडी पडल्या तिथे त्या पोहोचल्या. आणि तिथे पोहोचल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे आता संध्याकाळचे 6:25 झालेले आहेत, तोपर्यंत ही जी 100 आयकर अधिकाऱ्यांची फौज आहे ती या वेगवेगळ्या व्यापारी आस्थापनावरती सध्या चौकशीचं काम करतच आहे. पण मी जे तुम्हाला इनसाइड स्टोरी सांगणार आहे ती स्टोरी ही ज्ञानवर्धक का आहे असं मी म्हणतोय, तर त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की आज ह्या ज्या धाडी पडल्यात या धाडी पडण्यामागची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आणि मी, कारण मी पगारदार असल्यामुळं मला काही पर्याय नाही आहे,
आणि जे या गोष्टीवरती विश्वास ठेवतात की आपण जे काही व्यवहार करू ते सगळे पांढरपेशी असले पाहिजेत, शुद्ध असले पाहिजेत, तर अशा सगळ्या मंडळींचं जे तुम्ही इन्कम टॅक्सकडे इन्कम टॅक्सच्या रिटर्नचे तपशील जात असतात त्याचं एक ब्ल्यू बुक असतं. ब्ल्यू बुक, आता मी तुम्हाला जे काही शब्द सांगणार आहे ना त्या सगळ्या शब्दांची नीट नोंद तुम्ही करून ठेवा, कारण हे ज्ञानवर्धक यासाठीच आहे. हे जे ब्ल्यू बुक आहे ते ब्ल्यू बुक असं असतं की ज्याच्यामध्ये एक बिझनेस, व्यापाऱ्यांसाठी बिझनेस कोड असतो. हे जे ब्ल्यू बुक असतं हे प्रत्येकाचं जे काही इन्कम टॅक्सचे रिटर्न्स आहेत त्याच्यासाठीचं एक तयार झालेले पुस्तिका आपण म्हणू, ज्याला ॲन्युअल इन्कम टॅक्स चे जे रिटर्न्स असतात AIS ज्याला म्हणतात. आणि हल्ली तर असं झालं की यावर्षीपासनं तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झालेलं असल्यामुळं अगदी पोस्टामध्ये तुम्ही जे पैसे भरलेले आहेत, म्हणजे RD पण तुम्हाला येतो तो, किंवा MIS जी मंथली इन्कम प्लॅन आहे तुमचा तो, हे सगळे आता ह्या AISला लिंक्ड झालेले आहेत ह्या वर्षीपासून. मी त्याची स्टोरी केली होती. ही जे ब्ल्यू बुक आहे या ब्ल्यू बुकचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाचं त्याचं एक ॲनालिसिस होत असतं. ते ॲनालिसिस कसं होतं तर तुम्ही जे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरत असता त्याचे तपशील त्यांच्याकडे आहेत. जसे आता अभिजित पाटील आणि या डॉक्टर मंडळींचे तपशील होते. या तपशिलाचं विश्लेषण केल्यानंतर त्याच्यामध्ये जर डिस्क्रिमिनेशन आढळून आलं तर मग इन्कम टॅक्स विभागाची एक रेकी टीम आहे. मी आज तुम्हाला सगळी इनसाईड स्टोरी सांगतोय की इन्कम टॅक्सच्या जे छापे पडतात, ज्या रेड्स पडतात त्या कशा होतात. तर यातल्या काही मंडळींनी सोलापूरमध्ये रेकी केली. 2 आस्थापना आज टार्गेटवरती होत्या, एक तर साखर कारखानदार आणि दुसरे हे जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत ते. तर यांच्याकडं काही मंडळी आयकर विभागातली ही इन्कम टॅक्सचे अधिकारी हे रुग्ण म्हणून किंवा रुग्णांचे नातेवाईक म्हणून तिथं गेले, किंवा साखर कारखानदाराच्या संदर्भामध्ये त्यांनी साखर कारखान्याचे जे ब्ल्यू बुक होते त्याचे व्यवहार तपासले. हे तिथे रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी एक त्याचं विश्लेषण एक बनवलं की या रुग्णालयामध्ये किती रुग्ण येतात, म्हणजे OPD किती आहे, IPD किती आहे, त्याचं एक स्वतः या टीमनी एक रेकी केली. ही रेकी केल्यानंतर याची एक तुलना केली. ही तुलना जी आहे ही तुलना अशी असते की त्या सोलापूर शहरामध्ये जे इतर डॉक्टर आहेत, समजा एक हार्ट स्पेशलिस्ट आहे, त्याच्याकडं येत असलेले जे IPDचे रुग्ण आहेत, ज्याला आपण OPD म्हणतो, OPDचे रुग्ण, त्या OPDच्या रुग्णाची इतर डॉक्टरांच्या रुग्णाबरोबर तुलना केली. त्याचा एक लोअर स्लॅब आणि अप्पर स्लॅब त्यांनी डिसाईड केला, ठरवला की इतके जर रुग्ण येत असतील किंवा इतके साखर कारखान्यामध्ये व्यवहार होत असतील तर त्यांनी इन्कम टॅक्स जो भरायला पाहिजे होता तो कमीत कमी एवढा हवा होता. म्हणजे एखादा व्यापारी आहे, म्हणजे 2 व्यापारी आहेत असं आपण समजू की जे किराणाचे व्यापार आहेत, एकाचा 30 कोटीचा टर्नओव्हर आहे, दुसऱ्याचा पण 30 कोटीचा टर्नओव्हर आहे, पण हा जो A आहे हा इन्कम टॅक्सचे रिटर्न्स फाईल करत असताना 4 कोटी रुपयाचा नफा दाखवतोय. पण जो B आहे हा B मात्र 30 कोटीच्याच अगेन्स्टमध्ये 2 कोटीचाच नफा दाखवतोय. तर हा जो आहे ना हा त्यांच्या रडारवरती येतो. अशी एक रेकी टीम असते. ती रेकी टीम आजच मला कळालं की ही रेकी टीम ही सतत समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रूप घेऊन वावरत असते. काही वेळेला ते ग्राहक बनतात, काही वेळेला ते तुमचे ग्राहकांचे नातलग बनतात, काही वेळेला ते त्यांच्याकडे जे आलेल्या तक्रारी असतात त्याचं विश्लेषण करतात. म्हणजे 2 पद्धतीने होतं, एक तर रेकी असते, दुसरं तुमच्या विरोधामध्ये कुठेतरी एक गुप्त तक्रारी आलेल्या असतात. सोलापूरमध्ये मधल्या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या शहरांनी उत्तम परफॉर्मन्स केला इन टर्म्स ऑफ जनरेटिंग रेव्हेन्यू इन हॉस्पिटल, सोलापूर इज अँड वॉज अमॉंग द मोस्ट ट्रान्जेबल, ज्याच्यामध्ये खूप ट्रान्झॅक्शन झालं असं ते शहर होतं. सो अशा पद्धतीनं ही एकदा रेकी झाल्यानंतर त्याचं एक विश्लेषण झाल्यानंतर आज सकाळी ही टीम तिथे पोहोचली. एक शब्द मी तुम्हाला दुसरा सांगतो, रमेझिंग हा शब्द नीट लक्षात ठेवा. रमेझिंग म्हणजे काय तर ह्या रेकी टीमचे हे जे लोक होते, हे अधिकारी जे होते, जे आज 100 अधिकारी होते, हे 100 अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले. जसे आज ते अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावरती पोहोचले. त्यांनी पहिलं काम काय जर केलं असेल तर तो जो साखर कारखाना होता त्याचं तात्पुरत्या स्वरूपामध्ये आयकर विभागाच्या कार्यालयामध्ये रूपांतर केलं. आणि दॅट इज द लिगल प्रोसेस. त्यांच्याकडे एक वॉरंट होतं आणि वॉरंट असतं. ते वॉरंट त्या कारखान्यामध्ये त्या क्षणाला असलेले जे लोक असतात त्यांच्याकडे ते दाखवतात. आपण कोण आहोत त्याची ओळख करून देतात. हे जे चित्रपटात दाखवलं जातं त्याच्यापेक्षा काही सिमिलरिटी असली तरी हे बरंचसं वेगळं आहे. म्हणजे यू जस्ट सिम्पली कॅनॉट गो अँड स्टार्ट रेडिंग असं नाही होत. ह्यांच्याकडे आज वॉरंट होतं, स्वतःचं आय कार्ड होतं. सो हे अभिजित पाटलांच्या कारखान्याच्या परिसरात आल्यानंतर त्यांनी ते आय कार्ड दाखवलं, वॉरंट दाखवलं
आणि संपूर्ण कारखाना परिसर सील केला. म्हणजे मी तिथे गेलो तेव्हा आयकर विभागाच्या तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, तिथं त्यांची वाहनं आम्ही बघितली. सो दे डोंट अलाव अस टू शूट एनिथिंग. त्यांनी सांगितलं की यू शुड नॉट टेक एनी व्हिज्युअल्स, कारण ते त्यांची आता आयकर विभागाचं ते कार्यालय आहे फॉर द टाईम बिंग. आणि मी जी रमेझिंग प्रोसेस सांगितली ती रमेझिंग प्रोसेस अशी आहे की त्यांनी त्या कारखान्याच्या परिसरात असलेले, म्हणजे कारखान्यामध्ये असलेले प्रत्येक कपाट, प्रत्येक जागा ही तपासायला सुरुवात केली. जसं डॉक्टर गुरुनाथ परोळे किंवा जे बिपिन पटेल आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सुरू केलं. आणि मग एक 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 गोष्टी त्यांच्याकडे यायला लागल्या. त्या येत असताना ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे असलेल्या ब्ल्यू बुकच्या तपासणी, म्हणजे कारण तुमच्या अकाउंटचे डिटेल्स त्यांच्याकडे होतेच, अभिजित पाटलाचे होते, बिपिन पटेल यांचे होते, त्याचं त्यांनी कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस सुरू केलं. आणि मग जिथे त्यांना इनडिस्क्रिमिनेटरी गोष्टी आढळून आल्या, इथं मी तुम्हाला डिस्क्लेमर देतो की मी इनसाईड स्टोरी सांगत असताना आज ज्यांच्यावरती धाडी पडल्यात आणि ज्यांची नावं आपल्याला माहिती आहेत ते त्यांची नावं मी घेतोय. याचा अर्थ त्यांनी कुठेही टॅक्स चोरी केली असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे, कारण आत्ता छापेमारी सुरू आहे. आजच्या मधलेवळीचा भाग हा छापेमारी होती कशी आणि प्रोसेस काय असते हे सांगण्यासाठी आहे. आणि मग आता जेव्हा ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, आता आपण इथे जालन्याचं उदाहरण घेऊ, तर या प्रोसेसमध्ये जालन्यामध्ये ज्या धाडी पडल्या त्या त्यांच्या नातलगांच्या घरावरती पण पडल्या, किंवा त्या कारखान्यासाठी जिथून कुठून इतर कच्च्या मालाचा पुरवठा होत होता त्यांच्यावरती पण त्या धाडी पडल्या. आणि मग या सगळ्यांचं एकत्रितपणे एक रेकॉर्ड तयार केलं जातं, ज्याला सेंट्रल सर्कल म्हणतात. त्या सेंट्रल सर्कलमध्ये ही सगळी व्यवहाराची माहिती, हे सगळे तपशील तिथं घेतले जात आहेत. जालन्याबद्दल मी सांगतोय. आणि तिथं जेव्हा ही रेड पडत होती तेव्हा त्यांच्याकडनं शपथेवरती हे लिहून घेतलेलं आहे की हे जे तुमच्याकडं सापडलेलं सोनं आहे ते सोनं, किंवा तुमच्याकडं ही जी काही पैसे सापडले त्याचे तपशील काय, त्याचा हे कुठं आहे, याच्याबद्दलच्या इन्कम टॅक्समधल्या तपशिलाचे काय तपशील आहेत. आणि मग ते तिथे नसतील किंवा असतील तरी ते शपथेवरती लिहून घेतलं. इथे एक तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. मुंबईमध्ये मला आज जी माहिती कळाली, काही वर्षापूर्वी इन्कम टॅक्सनी एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी रेड टाकली आणि त्याच्या घरामध्ये जे देवघर होतं ते पूर्णपणे चांदीचं देवघर होतं. जो देवारा होता तोही चांदीचा होता. आता ही गोष्ट अशी होती की ही इन्कम टॅक्स ताब्यात घेऊ शकत नव्हते. सो त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स काढले आणि ते फोटोग्राफ्स त्यांनी आपल्याकडे सेव्ह केले. पण अदरवाईज ही जी सगळी संपत्ती असते, ही सगळी संपत्ती ते एकत्रित करतात, जशी जालन्यामध्ये त्यांनी केली आणि त्याचे व्हिज्युअल्स पण आमच्याकडे पाठवले. आणि मग त्याच्यामध्ये जे गेल्या 2 वर्षातलं या लोकांनीचं जे काही या लोकांचं जे इन्कम टॅक्स बरोबरचं जे इन्कम टॅक्सला त्यांनी जे दिलेले तपशील होते त्याची पडताळणी त्यांनी केली. आणि मग त्याच्यामध्ये जे सेंट्रल सर्कल आहे त्याच्याकडं आता हा सगळा डेटा हा कालांतराने जाणार आहे, तो जातो. तिथे गेल्यानंतर मग साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा आणि काही वेळेला 6 महिन्याचा कालावधी लागतो याचं एक व्यवस्थित असं कन्क्लुडिंग फॉर्मॅट तयार करण्यासाठी. हे सोप्या भाषेत मी सांगतोय. म्हणजे जे काही संपत्ती सापडलेली आहे त्याचं एक कन्क्लुडिंग फॉर्मॅट तयार केलं जातं आणि त्या फॉर्मॅटमध्ये ज्यांच्याकडं धाडी पडल्या, म्हणजे मूळ ज्याच्याकडे धाड पडली तो, त्याचे नातलग किंवा त्याला देत असलेल्या कच्चा माल, पक्का माल, तो ज्याला कोणाला विकतो, त्याचे सगळ्यांचे तपशील हे एकत्रित करून एक सेंट्रल फॉर्मॅट बनवला जातो. तो सेंट्रल फॉर्मॅट बनवण्यासाठी कमीत कमी 6 महिने लागतात. आणि मग तिथून खरी सुरुवात होते ते तुम्हाला नोटिसा देण्याला, तुमचा खुलासा मागवून घ्यायला. आणि मग याच्यामध्ये DRP, मी आणखीन एक तुम्हाला नवीन शब्द सांगितला आणि हा चेंज अलीकडचा आहे. DRP म्हणजे एक असं प्राधिकरण की जिथे जाऊन तुम्ही तुमच्या ज्या धाडीच्या वेळेला जे तपशील सापडले होते त्याबद्दलचे डिटेल्स तुम्ही देता, की हे ठीक आहे की यांनी हे ताब्यात घेतलं पण हे असं नाही आहे, हे माझ्याकडे हे तपशील आहेत, हे असं सध्या या धाडीतनं होतं. आणि मग सेंट्रल सर्कलकडं हे जे DRP आहे, ह्या DRPकडे म्हणजे सेंट्रल सर्कलकडून ते DRPकडे गेलं. DRPकडे जाऊन तुम्ही त्याचे तपशील देताय आणि ते तपशील दिल्यानंतर मग DRP त्याचं विश्लेषण करते. जर त्यांना तुमचं म्हणणं पटलं तर तुमचे पैसे, तुमचा आडका, तुमचं सोनं, तुमच्या संपत्तीचे तपशील हे परत दिले जातात. पण आता इथे मी एक महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगतो. 2017मध्ये एक मोठा चेंज घडवून आणण्यात आला. 1 एप्रिल 2017 हा चेंज झाला. तो चेंज असा आहे की पूर्वी अशी पद्धती होती की तुम्हाला तुमच्याकडनं जप्त केलेल्या संपत्तीवरती 30% टॅक्स भरायचा आणि मग तो तुमचा 30% टॅक्स भरल्यानंतर तुमची जी संपत्ती आहे ती पूर्णपणे व्हाईट व्हायची. आणि याचा काही लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करत होते. म्हणजे मीच काय करणार
की माझ्याकडचा जो काळा पैसा आहे तो पांढरा करण्यासाठी माझ्या विरोधामध्ये कुणाला तरी तक्रार द्यायला लावणार, ती तक्रार दिल्यानंतर त्याचं ॲसेसमेंट होणार, मी ते 30% टॅक्स भरणार आणि 30% टॅक्स भरून मग मी ती रक्कम जी आहे ती पांढरी होणार, पूर्णपणे तो जो माझा ब्लॅक मनी ब्लॅक ॲसेट्स आहेत त्या व्हाईट होतील. पण 2017पासून एक मोठा चेंज घडवून आणला गेला आहे. अशा कुठल्याही काळ्या पैशासाठी आता आकडेवारी नीट लक्ष ठेवा, 77.25 77.25% एवढा तुम्हाला कर भरावा लागतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर असेल तर तुम्हाला 77.25 रुपये हे सरकारला भरावे लागतात. पुढे आणखी हे जोपर्यंत तुमचं पूर्ण ॲसेसमेंट होत नाही तोपर्यंत 2% प्रति महिना व्याजदरानं तुम्हाला व्याज भरावं लागतं. म्हणजे ते जे DRP आहे तिथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीत कमी 2 वर्षाचा काळ लागतो. म्हणजे 77.25% अधिक 2% प्रति महिना व्याज जे की 40% होऊ शकतं. ही व्याजाची रक्कम तुम्हाला भरायची आहे. अधिक जी तुमची जो दंड होता तो 100 ते 300% पट इतका असू शकतो. म्हणजे 77.25 अधिक व्याज अधिक 100 ते 300% एवढा तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागते. थोडक्यात तुमची यापूर्वी पांढरा पैसा करण्याची जी काही प्रवृत्ती होती, म्हणजे आपला काळा पैसा पांढरा करण्याची प्रवृत्ती होती, ती आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. याच्यामध्ये जर TDSमध्ये जर एखाद्या व्यक्तीनं म्हणजे TDS कापला पण तो सरकारकडे भरला नाही तर मग मात्र याच्यापेक्षा स्ट्रिंजंट पद्धतीनं कारवाई केली जाते. आता प्रश्न असा पडतो, जे तुम्हाला मलाही पडेल, की ह्या केसमध्ये ज्यांचा काळा पैसा आहे तो काळा पैसा प्रूव्ह झाला, त्याची सगळी संपत्ती जप्त झाली, त्याच्यावरती दंड बसला तर त्याला जेल होते का? येस, त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशनचे अधिकार आहेत. साधारणपणे 6 महिन्यापर्यंतच्या जेल होऊ शकते. पण मुख्यत्वे इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे, इन्कम टॅक्सच्या ज्या कारवाया आहेत त्या काळा पैसा जप्त करण्यासाठी आणि तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ॲम्बिटमध्ये आणण्याच्या प्रयत्नाचा तो भाग आहे. आता असं आहे की याच्यातला पॉलिटिकल अँगल बाजूला काढून टाका, कारण मला फार आश्चर्य वाटतं आणि सगळ्या भारताला वाटतं की जे लोक भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहेत त्यांच्यावरती कधीही, म्हणजे मी हे व्यापाऱ्याबद्दल बोलत नाही, ते ट्रॅडिशनली तसे भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत, पण जे राजकीय नेते आहेत जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहेत आणि ते एकदा भारतीय जनता पार्टीकडे गेले की त्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती बाजूला ठेवून 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरती जे भाषण केलं त्यातनं त्यांनी काय सांगितलं की सेंट्रल एजन्सीचा इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाईचा बडगा हा चालूच राहणार आहे, जसा पूर्वी होता तसा. आणि आपण आता बघतोय की हळूहळू करत अशा व्यापारी आस्थापना की ज्या व्यापारी आस्थापनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळे धन तयार होतं आहे, त्या काळ्या धनाच्या विरोधामध्ये ही सुरू असलेली कारवाई आहे. आणि त्या कारवाईतनंच आपण बघतोय की जालन्यात रेड पडत आहेत, साखर कारखानदारीशी निगडीत असलेल्या लोकांवरती रेड पडत आहेत. मला आणखीन एक असं दिसतं आहे की भारतामध्ये जी पॅरलल ब्लॅक इकॉनॉमी सुरू असते, साधारणपणे मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी पी चिदंबरम यांचं एक कुठेतरी लेक्चर मी ऐकलं होतं आणि त्याच्यामध्ये इचलकरंजीचा त्यांनी उल्लेख केला होता की इचलकरंजीमध्ये जी पॅरलल ब्लॅक इकॉनॉमी सुरू होते, हे एका शहराचं नाव आहे, याचा अर्थ सगळे इचलकरंजीतले लोक हे काळा पैसा तयार करतात वगैरे असं बिलकुल नाही. पण तिथे त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की तिथे भिशीसारखा व्यवहार होतो की जो तसा बँकिंग सिस्टीमच्या बाहेर आहे. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याला गरज असेल तर एकत्रित केलेल्या भिशीच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्याला मदत होते. सो ही जी ब्लॅक इकॉनॉमी आहे त्या ब्लॅक इकॉनॉमीला टॅकल करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. त्यातनं या सरकारला फायदा काय होतोय तर अर्थव्यवस्था ही जे आंतरराष्ट्रीय पॅरामीटर्स आहेत, म्हणजे खास करून कोरोनाच्या आधी 8 अशी क्वार्टर्स होती की जिथे आपली अर्थव्यवस्था ही गेल्या 3 दशकाच्या पातळीवरती पूर्वी जशी होती, राजीव गांधी सरकार असताना जशा पद्धतीची होती ती तशाच पद्धतीच्या पातळीला जाऊन पोचली होती. पण तरीसुद्धा आपल्याकडे सरकारकडं पैशाचा क्रंच आहे असं का दिसलं नाही, तर मला असं वाटतं आहे की ईडीच्या कारवायातनं जे 95,000 कोटी रुपयाची रक्कम त्यांनी जप्त केली ती 1 लाख कोटीच्या आसपासही आता असू शकते. तशाच पद्धतीनं इन्कम टॅक्सच्या, कॉर्पोरेट टॅक्सच्या आणि तुमच्या GSTच्या जो काही ॲम्बिट आहे, जो काही त्याचा प्रभाव आहे, तो प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न या सरकारने सतत सुरू केलेला आहे. आणि आपण म्हणून बघतोय की इन्कम टॅक्सचे रिटर्न्स असतील किंवा GSTचं कलेक्शन असेल किंवा आता आयकर विभागाच्या कारवाई असेल, यातून या सरकारकडं
जो अनएक्सपेक्टेडली म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो पैसा जमा होत नव्हता तेवढा पैसा या सरकारकडे जमा होतोय आणि त्यातून या सरकारच्या बऱ्याच आर्थिक समस्या ह्या सुटताना दिसत आहेत. म्हणूनच मी म्हटलं की मधल्या ओळीमध्ये आज खऱ्या अर्थानं ज्ञानार्जन होणार आहे तुमचं आणि माझं, आणि तोच हा प्रयत्न होता. आमचा हा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा. प्रसंगी राजकीय गोष्टी बाजूला ठेवून अशा विषयाला सुद्धा आपण प्राधान्यक्रमानं बघायला हवा असा आमचा प्रयत्न आहे. पण असे काही तुम्हाला विषय वाटत असतील तर ते सुद्धा जरूर कळवा. आजची ही जी इनसाईड इन्फॉर्मेशन होती मला वाटतं की ही पहिल्यांदा पब्लिक ॲम्बेटमध्ये आली असेल आणि हा महत्त्वाच्या एज्युकेशनचा भाग आहे. सो माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. तुमच्या चांगल्या सजेशनचं निश्चितपणे स्वागत आहे. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.